9 केसेस संदर्भात जी पहिली तक्रार आलेली होती एका पीडितेची. तर ती जेव्हा तक्रार आली त्यावेळेला ती पीडिता खूप घाबरलेली होती आणि ती तक्रार देण्याच्या मनस्थितीत नव्हती. तर पोलिसांनी तिला तिचं कॉन्फिडन्स तिला काउन्सिलिंग केलेलं आहे आणि तिला धीर दिलेला आहे. त्यानंतर तिने तक्रार दाखल केली. त्यानंतर तिने आणि काही तिच्या ऑफिसमधल्या काही जणांनी सांगितलं, की अशा आणखीन पण काही अ, तक्रारदार आपल्याला मिळू शकतात. विशेष करून बऱ्याच महिलांना त्रास झालेला आहे या संदर्भात. तर त्यावेळेला आमचे नाशिक पोलिसचे जे महिला अधिकारी, अंमलदार जे आहेत, त्या प्लेन क्लोथ्समध्ये अ, त्या कार्यालयामध्ये गेलेल्या होत्या आणि त्यांनी सर्व त्या ठिकाणच्या महिलांना भेटून त्यांना धीर देणं, काउन्सिलिंग करणं आणि त्यांना त्यांची काही तक्रार असेल तर पोलीस कारवाई करतील, आपण काळजी करू नका. अशा प्रकारचं त्यांना धीर देऊन त्यांचं मनोबल वाढवलेलं होतं आणि त्यानंतर ह्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. यांना बाहेरच्या कुठल्या कट्टरपंथी किंवा इतर कुठल्या संघटना पाठिंबा किंवा प्रवृत्त करत होत्या का? या संदर्भात तपास नाशिक पोलीस करत आहे. त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं का? किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे, की काही इंटरनॅशनल यांचे लिंक्स आहेत का? तर या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करत आहे. एस-आय-डी, ए-टी-एस, एन-आय ह्या ह्या एजन्सीजना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे आणि तपास यंत्रणेच्या पुढे काही ठोस या संदर्भात ज्यावेळेला काही पुरावे येतील, त्या संदर्भात त्यावेळेला त्यांच्या संदर्भात त्यात कारवाई करण्यात येईल. अमर सोळंके, B7 न्यूज, नाशिक.